ते सामन्याला सुरुवात होत असताना गोलंदाजी मार्क करेल गोलंदाज विकी भोईर. एक तेज तर्रार गोलंदाज. नवी टेनिस क्रिकेट विश्वातील राष्ट्रवादी चषक अंधूर ही स्पर्धा धारावी संघाने जिंकली आणि त्या संघातील एक प्रमुख गोलंदाज विकी भोईर. त्याच्यासमोर असेल किरण स्मृती घनसोली या संघाचा एक धाकड फलंदाज प्रीतम. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ प्रीतम याच्या माध्यमातून पाहायला भेटला आहे. विकी टू प्रीतम. पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाते डॉट बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक वेगवान चेंडू बघायला भेटतोय विकी भोईर याच्या माध्यमातून. दुसरा चेंडू जोरकस फटका आणि चेंडू गेला तो सीमारेषा पार. षटकार. आता संघ धावून पोहोचते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 6. सुंदर फटका म्हणावा लागेल तो फलंदाज प्रीतम याच्या माध्यमातून. विकी भोईर सारख्या एक तेज तर्रार वेगवान गोलंदाजावर हल्ला चढवला जातो प्रीतम याच्या माध्यमातून. तिसरा चेंडू. वाईड +1 आहे ना. पंचांचा इशारा येतो वाईड +1. संघाच्या धाव संख्येत वाढवत्या. संघाची धाव संख्या 8. हनुमंत दळवी आमचे आदरणीय चाचू यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. ते चेंडू हवेमध्ये आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि गचाळ अशी फेकी. पंच 1 मिनिट मॅच थांबवायचे. चला सामना चालू करा. संघाची धावसंख्या झाली ती 11. माफ करा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. 5वा चेंडू विकी टू संदीप. जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय ग्राउंडच्या स्वरूपात. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतात. अशा प्रकारे संदीप देखील आपलं खातं ओपन करतोय आणि संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या झाले 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. पहिल्या षटकातील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळी सुंदर चेंडू आणि ते डॉट बॉल. अशा प्रकारे 1 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर किरण स्मृती घनसोली या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 12. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे किरण स्मृती घनसोली या संघाची. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी क्रमांक 2 घेऊन धीरज भोईर. पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि इथे पहिल्या चेंडूवर यश मिळतंय ते म्हणजे गोलंदाज धीरज भोईर याला सुंदर झेल घेतोय क्षेत्ररक्षक विकी भोईर आणि ते पहिला धक्का लागतोय किरण स्मृती घनसोली या संघाला. संदीप इथे मात्र बाद होतोय. संदीप इथे बाद झाल्यानंतर संदीप याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येते. फलंदाज उमेश म्हात्रे. मागच्या 2 मॅचमध्ये फलंदाजी करत असताना सुंदररित्या आपल्या संघासाठी ज्या खेळाडूने फलंदाजी केली तोच फलंदाज उमेश म्हात्रे. या मॅचमध्ये देखील बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय आणि आपल्या षटकातील पहिल्या चेंडूवर इथे यश देखील मिळतंय ते गोलंदाज धीरज भोईर याला. धीरज दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल. त्याला सामोरे जाईल तो फलंदाज उमेश म्हात्रे.
पहिला चेंडू, सुंदर चेंडू, डॉट बॉल. लगातार दुसरा डॉट बॉल टाकतोय तो गोलंदाज धीरज. यावेळेस चेंडू थोडासा काही खाली राहिला, फलंदाज याला चेंडू समजला नाही. चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लगातार 3 डॉट बॉल टाकतोय या ओव्हरमध्ये गोलंदाज धीरज. सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करतोय आपल्या संघासाठी. चौथा चेंडू, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 22च्या स्वरूपात डिक्लेअर झोनमध्ये. अशा प्रकारे 1 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या होते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी गमावल्यानंतर 13 रन. विश्वजित ठाकूर मिस्टर JPL यांना देखील नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आणि इथे त्रिफळाची बाद होतोय तो फलंदाज उमेश म्हात्रे. 0 या धावसंख्येवर बाद होतोय. अशा प्रकारे झटका क्रमांक 2 लागतोय तो फलंदाजी करणाऱ्या किरण श्रुती घनसोली या संघाला. आणि या षटकामध्ये धीरज भोईर याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. सुंदर गोलंदाजी करतोय धीरज भोईरच्या. या षटकाचं जर विश्लेषण केलं तर आत्तापर्यंत 5 चेंडू त्याच्याकडून टाकण्यात आलेत आणि एकही मोठा फटका फलंदाजाला इथे मात्र मारण्यामध्ये यशस्वी ठरता आला नाही. आणि फक्त 1 धाव खर्च केली, ती पण 22च्या स्वरूपात. आता दुसऱ्या षटकातील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल आणि नवीन फलंदाज येतोय फलंदाजी मार्कवर, फलंदाज अरुण. आणि ते पहिला चेंडू, जोरकस फटका. चेंडू गेला तो सीमारेषा पार, षटकार. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी गमावल्यानंतर 19. विश्वजित ठाकूर मिस्टर JPL यांना देखील नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तिसरं षटक घेऊन होते गोलंदाजी मार्कवर आराध्य 11 धारावे या संघाकडून गोलंदाज भावेश नाईक. पहिला चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि ते स्ट्राईक रोटेट करतोय तो फलंदाज प्रीतम. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 20 या धावसंख्येवर. विश्वजित ठाकूर मिस्टर JPL त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना नम्र विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर बसण्याची कृपा करावी. विश्वजित ठाकूर मिस्टर JPL यांचा सन्मान आमचे आदरणीय लाडके हनुमंतजी दळवी साहेब तसेच सर्वांचे लाडके चाचू यांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल. पंचांचा इशारा होतो इथे व्हाईट बॉल. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या होते ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 23. तिसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा बैठक, जोरकस फटका. चेंडू गेला तो सीमारेषा पार, षटकार. आणि आजच्या दिवसातील सर्वात लांबलचक षटकार येतोय तो फलंदाज प्रीतम याच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 29. लॉस ऑन 2 विकेट्स.
बॅक टू बॅक दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे विकी भोईर याच्याकडून झेल ड्रॉप केली जाते. अशा प्रकारे 2 धावा कंप्लीट आणि संघाची धावसंख्या होते ती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 31. अजून देखील उर्वरित तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. बघूया कितपर धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज प्रीतम. या मॅचमध्ये खूप सुंदर अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आत्तापर्यंत उत्तुंग 3 षटकार त्याच्या बॅटमधून इथे आपल्याला पाहायला भेटत आहेत. तोच फलंदाज प्रीतम. यावेळेस पुन्हा एकदा वाईड बॉल, संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या होते 32. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू जातोय डॉट बॉल. तिसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ शिल्लक. आणि ते पंच आम्हाला कळत आहेत नो बॉल, नो +1 अशा टोटल 2 धावा या चेंडूवर भेटतात आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल आणि या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या होते 34. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 35. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो आराध्य 11 धारावे या संघाकडून गोलंदाज कामेश नाईक आणि त्याच्या समोर असेल तो फलंदाज अरुण. चौथ्या षटकातील पहिला चेंडू, पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार आणि या षटकाराने संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 41. सुंदर फटका मानावा लागेल तो फलंदाज अरुण याचा. आणि यावेळेस फलंदाज बाद आणि खेळाडू वृत्ती दाखवत असताना इथे फलंदाज अरुण आणि इथे लागतो धक्का क्रमांक 3 किरण कृती घनसोली या संघाला. 1 षटकार मारल्यानंतर विकेट मिळवून एका षटकाराचं प्रत्युत्तर देतोय तो गोलंदाज कामेश नाईक. आणि आता अरुण याची जागा भरून काढण्यासाठी ते नवीन फलंदाज विकास. मागच्या मॅचमध्ये 1 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता असताना षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून देणारा फलंदाज विकास या मॅचमध्ये देखील बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आता चौथ्या षटकातील शेवटच्या 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. तिसरा चेंडू, इथे पहिल्या चेंडूवर मोठा फटका येतो विकास याच्या बॅटमधून. मागच्या मॅचमध्ये जिथून सोडलं होतं आणि या मॅचमध्ये देखील तिथूनच सुरुवात करतोय. षटकार येतोय तो विकासच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या होते 47.
तीन चेंडूच्या समाप्तीनंतर अजून देखील 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. चौथा चेंडू फुलटॉस चेंडू आणि चेंडू जातोय तो 1 बाउंस सीमारेषा पार चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 51. आता देखील चौथ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. बघूया उरलेल्या या 2 चेंडूचा कितपर फायदा उचलतोय. आणि विकास याचा जर विचार केला तर 2 चेंडूचा सामना विकास याने केला आहे आणि एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून इथे मात्र पाहायला भेटतोय. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर असा फटका आणि तितका सुंदर असा झेल पकडतोय तो क्षेत्ररक्षक भावेश नाईक आणि इथे विकास इथे बाद होतोय आणि एक मोठा हादरा मोठा धक्का लागतो ते किरण स्मृती घनसोली या संघाला. या मॅचमध्ये सुंदर फलंदाजी करत होता विकास आणि त्याचा सुंदर झेल पकडून त्याला इथे मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो गोलंदाज कमेश नाईक आणि सुंदर झेल तितकाच पकडतोय भावेश नाईक. एक चेंडू बाकी शेवटचा. आता नवीन फलंदाज येतोय संदेश ठाकूर. या इनिंगमधील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. बघूया शेवटच्या चेंडूचा कितपर फायदा उचलतो फलंदाज संदेश ठाकूर आणि एक षटकार आणि एक चौकार मारल्यानंतर सुंदर कमबॅक म्हणावं लागेल ते गोलंदाज कमेश नाईक याचा. विकास याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. आणि यावेळी शेवटचा चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर किरण स्मृती घनसोली या संघाने धावा बनवल्या त्या म्हणजे 52 आणि 53 धावांचं आव्हान असेल इथे आराध्य 11 धारावे या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. राकेश प्रतिष्ठान गोठवली आणि कुमार 11 तुर्बे या दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे की त्यांनी समालोचक कक्षामध्ये या. 53 टू विन. किरण स्मृती घनसोली या संघाने 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा बनवल्यात त्या म्हणजे 52 आणि 53 धावसंख्येचं आव्हान असेल आराध्य 11 धारावे या संघाला सामना जिंकून या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी. चला आराध्य 11 धारावे लवकरात लवकर आपली सलामीची जोडी पाठवा.
आराध्य इलेवन धारावे या संघाकडून सलामीची जोडी येते धीरज भोईर आणि त्याच्यासोबत भावेश नाईक राष्ट्रवादी चषक अंजूर येथे मॅन ऑफ द सिरीजची कार मिळवणारा खेळाडू आज देखील या स्पर्धेमध्ये धुवाधार फलंदाजी करतोय आणि त्याला देखील तितकीच साथ देतोय तो मिस्टर 360 ऑफ नवी मुंबई धीरज भोईर आणि 52 धावा या मात्र किरण स्मृती गणसोली हा संघ फलंदाजी करत असताना बनवण्यात आल्या त्यांच्या माध्यमातून आणि 53 धावसंख्येचं आव्हान असेल आराध्य इलेवन धारावे या संघाला हा सामना जिंकून या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर राकेश प्रतिष्ठान गोठवली या संघाने या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवसामध्ये कुमार इलेवन तुर्बे या संघाने या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये प्रवेश केला आणि या दोन संघातून जो संघ जिंकेल थेट या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये प्रवेश करेल। किरण स्मृती गणसोली या संघाकडून गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज अतुल आणि त्याच्या समोर असेल भावेश नाईक। पहिला चेंडू या मॅच मधला पहिला चेंडू बॅटची एज लागते चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रात यावेळी सुंदर चेंडू डॉट बॉल यष्टीरक्षकाला चेंडू काही भेटला नाही। अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते संघाची धावसंख्या होते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 रन। सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज अतुल। तिसरा चेंडू पहिल्या षटकातील यावेळी हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि ते झेल ड्रॉप होतं ते क्षेत्ररक्षक संदीप याच्या माध्यमातून आणि सुंदर बॅकअप करतो तो क्षेत्ररक्षक संदेश। या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ आणि संघाची धावसंख्या होते ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 रन आणि भावेश नाईक याचा मात्र इथे झेल सुटतोय। बघूया या जीवनदानाचा कितपर फायदा उचलतो तो फलंदाज भावेश। चौथा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रात संघाच्या धावसंख्येत वाढ संघाची धावसंख्या होते 5 रन। सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज अतुल पूर्णपणे आपल्या जाळ्यामध्ये अडकवून ठेवतोय ते म्हणजे फलंदाज भावेश याला। यावेळीस मोठा फटका चेंडू हवेमध्ये बघूया कॅच होते का आणि इथे भावेश नाईक बाद। इथे पहिला धक्का मोठा हादरा लागतोय तो फलंदाज माफ करा आराध्य इलेवन धारावे या संघाला भावेश नाईक इथे बाद होतोय आणि पहिलं यश मिळतंय ते गोलंदाज अतुल याला। एक मोठी विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज अतुल आणि संघाची धावसंख्या झाली 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी गमावल्यानंतर 5 रन। आता बघूया भावेश नाईक याची जागा भरून काढण्यासाठी कोणता फलंदाज येतोय हा नवीन फलंदाज येतोय इन ॲट नंबर 3 विकी भोईर। या मॅचमध्ये बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय फलंदाज विकी। सुंदर चेंडू यष्टीरक्षकाला चेंडू काही भेटला नाही आणि ते स्ट्राईक रोटेट करतायत ते दोन्ही फलंदाज। अशा प्रकारे 1 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाले 1 गडी गमावल्यानंतर 6 रन। सुंदर षटक म्हणावं लागेल ते गोलंदाज अतुल याचा। अमित पॅकर्स गोठवली आणि कुमार इलेवन तुर्बे या दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती की त्यांनी लवकरात लवकर समालोचक कक्षामध्ये या
अमित पॅकर्स गोठवली आणि कुमार 11 तुर्बे दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की त्यांनी समालोचक कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. आणि अतुल, सुंदर षटक म्हणावं लागेल अतुल याचं. आणि अतुल याची जागा भरून काढण्यासाठी नवीन गोलंदाज अर्जुन कदम, त्याच्या समोर विकी भोईर. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ते डॉट बॉल. अतुल याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना दिसते गोलंदाज अर्जुन. अर्जुनच्या माध्यमातून त्या पहिला चेंडू डॉट बॉल टाकला जातोय. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि ते फ्लायटेड 6 म्हणावं लागेल तो फलंदाज विकी भोईर याच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्यात वाढ होते, संघाची धावसंख्या धावून पोहोचते या षटकाराच्या मदतीने. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 12. आणि इथे पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सेस येत आहेत ते फलंदाज विकी भोईर याच्या माध्यमातून. आणि संघाच्या धावसंख्येत वाढ होते, संघाची धावसंख्या होते 18. आणि काहीसा दडपणाखाली दिसतोय तो गोलंदाज अर्जुन. पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली ते गोलंदाज अतुल याने. आणि या ओव्हरमध्ये काहीसा खर्चिक ठरताना दिसतोय गोलंदाज अर्जुन. बघूया या मॅचमधील षटकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय का फलंदाज विकी भोईर. आणि ते देखील फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार षटकार. आणि षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय तो फलंदाज विकी भोईर. आणि या षटकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ होते, संघाची धावसंख्या धावून पोहोचते 24. अजून देखील दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. आणि अर्जुन काहीसं प्रेशरमध्ये दिसतोय गोलंदाजी करत असताना. आणि किरण स्मृती घनसोली या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर अर्जुन याला चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. पुढचा चेंडू इथे देखील चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार षटकार. आणि लागोपाठचा 4था षटकार येतोय फलंदाज विकी भोईर याच्या माध्यमातून. 3 दिवसामध्ये पहिला फलंदाज ठरतोय तो 4 चेंडूवर सलग 4 षटकार मारण्यामध्ये यशस्वी ठरतोय. नक्कीच सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी फलंदाज विकी. आणि अर्जुन आता खूप दडपण दिसतंय ते गोलंदाज अर्जुन याच्यावरती. बघूया दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय तो गोलंदाज अर्जुन. संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते, संघाची धावसंख्या धावून पोहोचते 30. 1 गडी गमावल्यानंतर अजून देखील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक. आणि शेवटच्या चेंडूवर देखील गचाळाचा क्षेत्ररक्षण. चेंडू जातो तो सीमारेषा पार चौकार. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 34. आता मात्र समीकरण येऊन पोहोचले 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता असेल. आणि अर्जुन याचा जर विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 28 धावा इथे मात्र खर्च केला ते गोलंदाज अर्जुन कदम याने. आणि खूप महागडं षटक म्हणावं लागेल ते गोलंदाज अर्जुन याचं. आता तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज किरण स्मृती घनसोली या संघाकडून. गोलंदाज अरुण, जर हा सामना किरण स्मृती घनसोली या संघाला जिंकायचा असेल तर हे 12 चेंडू खूप सुरेखरित्या हाताळायला लागतील ते किरण स्मृती घनसोली या संघाच्या गोलंदाजाला. पण समोर देखील आता प्रथमच या मॅचमध्ये स्ट्राईकला येतोय तो फलंदाज धीरज, एक आक्रमक फलंदाज. धीरज. पहिला चेंडू अपरकट करण्याचा प्रयत्न
आणि ते स्ट्राईक रोटेट करतोय. बुद्धिमत्ताचा खेळ दाखवतोय तो फलंदाज धीरज, कारण विकी याच्या माध्यमातून मोठी फटकेबाजी करण्यामध्ये यशस्वी ठरतोय फलंदाज आणि विकीला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय. एक धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या होते 35. आता समीकरण असेल आराध्य 11 धारावे या संघाला सामना जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि ते वाईट बॉल. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या होते 36. अकरा चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता असेल आराध्य 11 धारावे या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि ते भरपूर उशिरानंतर डॉट बॉल पाहायला भेटतोय आणि डॉट बॉल येतोय अरुण याच्या माध्यमातून. आता समीकरण पुन्हा एकदा या डॉट बॉलच्या मदतीने जाऊन पोहोचले. 10 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि पुन्हा एकदा समीकरण बदलते. 9 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. कुमार 11 तुर्बे आणि अमित पॅकर्स गोठवली दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे की समालोचक कक्षामध्ये लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. अमित पॅकर्स गोठवली आणि कुमार 11 तुर्बे दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर समालोचक कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. आणि इथे देखील सुंदर चेंडू. 22च्या स्वरूपात एक धाव. आता समीकरण येऊन पोहोचले ते 8 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता असेल ते आराध्य 11 धारावे या संघाला. सुंदर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज अरुण. एकही मोठा फटका या षटकामध्ये अरुण याच्या माध्यमातून देण्यात आला नाही. दोन्ही फलंदाजांना रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज अरुण. 8 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज अरुण. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि ते चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रात. आता समीकरण येऊन पोहोचले 7 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. तिसऱ्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. 7 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता. आणि ते शेवटच्या चेंडूवर एक उत्तुंग मोठा षटकार येतोय फलंदाज विकी भोईर याच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे आता समीकरण येऊन पोहोचले ते शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. अमित पॅकर्स गोठवली आणि कुमार 11 तुर्बे या दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर समालोचक कक्षामध्ये यावे. अमित पॅकर्स गोठवली आणि कुमार 11 तुर्बे दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर समालोचक कक्षामध्ये या. विकी भोईर या मॅचमध्ये धुवाधार फलंदाजी करतोय आणि विकी भोईर याच्या फलंदाजीचं विश्लेषण केलं तर आत्तापर्यंत 11 चेंडूचा सामना त्याने केला आहे आणि 35 धावसंख्येची विस्फोटक खेळी त्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सुंदर फलंदाजी करतो या मॅचमध्ये आपल्या संघासाठी फलंदाज विकी आणि तितकीच त्याला साथ देतोय फलंदाज धीरज. स्ट्राईक रोटेट करून जास्तीत जास्त स्ट्राईक विकीला देण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये धीरजच्या माध्यमातून करण्यात येते. आणि आता समीकरण येऊन पोहोचले ते 6 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज राहुल शेट्टी. चौथ्या षटकातील पहिला चेंडू स्लोवर चेंडू इथे आणि इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आणि पंचांचा इशारा येतो इथे नॉट आउट. आणि इथे एक धाव कंप्लीट करत आहेत दोन्ही फलंदाज. आता समीकरण येऊन पोहोचले 5 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. 5 बॉल 7 रन असं समीकरण. बघूया राहुल शेट्टी असं अवघड समीकरण आपल्या गोलंदाजीवर सोपं करून आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का.
5 बॉल 7. इथे शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला पुल केला आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. आता समीकरण येऊन पोहोचले 4 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. 4 बॉल 1 रन फक्त औपचारिकतात या मॅचमध्ये नक्कीच ठरले. कुमार 11 तुर्बे आणि अमित पॅकर्स गोटोली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकर समालोचक कक्षामध्ये या. कुमार 11 तुर्बे आणि अमित पॅकर्स गोटोली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकर समालोचक कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. 4 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. 4 बॉल्स टू गो, 1 रन्स रिक्वायर्ड. इथे फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतलाय आणि MS धोनी स्टायलिश इथे फिनिश केलंय फलंदाज विकी भोईर याच्या माध्यमातून. आणि 49 या धावसंख्येवर इथे मात्र नॉट आउट राहिला तो फलंदाज विकी. काल देखील नमित याच्या बॅटमधून अर्धशतक आलं आणि आज मात्र 49 धावसंख्या करण्यामध्ये यशस्वी ठरतोय फलंदाज विकी. चला आराध्य 11 धारावे, अमित पॅकर्स गोटोली आणि तसेच कुमार 11 तुर्बे या तिन्ही संघाच्या कर्णधार लवकर समालोचक कक्षामध्ये येण्याची कृपा करावी.